विद्या चहाचा कप घेऊन मनोहरच्या खोलीत गेली आणि त्याला आवाज दिला. तुम्ही उठताय ना? मी तुमच्यासाठी चहा आणला होता. ठेव तिथे टेबलावर. सकाळी सकाळी तुझा अशुभ चेहरा बघून मला माझा दिवस खराब करायचा नाहीये. चल जा आता. माझ्यासाठी आलू कचोरी करून ठेव. चेहरा नीट नाही, निदान जेवण तरी नीट कर. कमनशिबी कुठली. मनोहरला सवयच होती की विद्याला त्रास द्यायचा आणि सतत टोमणे मारायचे. विद्या दिसायला साधीसुधी एक साधारण बाई होती. खूप जास्त देखणी होती असं नाही, पण ती मनाने खूप चांगली होती. ती कधीच मनोहरच्या बोलण्याचं वाईट वाटून घ्यायची नाही. उलट ती स्वतःमधल्या चुका शोधायची. त्याचंही एक कारण होतं. लग्नाला 15 वर्ष होऊन गेली तरी विद्याला अजून मूलबाळ नव्हतं. मनोहरच्या तिरस्काराचं हेही एक कारण होतं. माझंच नशीब फुटकं होतं जे तुझ्याशी लग्न झालं. ना दिसायला सुंदर, ना तू मला मुलाचं सुख देऊ शकलीस. आईला त्यावेळेला काय बुद्धी सुचली आणि माझं लग्न तुझ्याशी लावून दिलं तिने. अरे मग यात विद्याचा काय दोष? डॉक्टरांनी तर सगळी तपासणी केली आहे ना. आता ही बिचारी अजून आई नाही होऊ शकली, यात तिची काय चूक? आई, तू माझी आई असून विद्याची बाजू घेतेस? कुठली आई आपल्या मुलापेक्षा जास्त सुनेला महत्व देते ग? असं काय एवढं सोनं लागून गेलं हिला जे एवढं प्रेम करतेस हिच्यावर? विद्याला तुझ्या वडिलांनीच या घरात सून म्हणून आणलं होतं. मुलीसारखे वागवायचे ते तिला. तिला असं सारखं बोलणं बंद कर. मनोहर रागाने पाय आपटून तिथून निघून जातो. विद्या बिचारी रडू लागते. तिची सासू कांता तिला शांत करते. आई, मी तरी काय करू? मी आई नाही होऊ शकले. मी कशी सून आहे की जी या परिवाराला काही सुख नाही देऊ शकले. त्याच गावात मनोहरचा एक मित्र बिरजू राहत होता. मनोहर जेव्हाही रागाने घरातून निघायचा तेव्हा बिरजूच्याच घरी जाऊन बसायचा. काय झालं? एवढा चिडलायस का? तेच यार, रोज सकाळी उठल्या उठल्या त्या विद्याचा अशुभ चेहरा बघून मी आता जाम वैतागलोय. कळतच नाही काय करावं. बापू आणि आईनी जबरदस्ती माझं लग्न तिच्याशी लावून दिलं, ज्याची शिक्षा मी आजपर्यंत भोगतोय. ना दिसायला सुंदर, ना ती आई होऊ शकते. त्यात आईने तर तिला जास्तच डोक्यावर घेऊन ठेवले. भाऊजी, ताईने हा चहा पाठवलाय. अरे सीमा, तू का घेऊन आलीस चहा? तुझी ताई कुठे आहे? भाऊजी, ती सोनूला आंघोळ घालतीये म्हणून तिने मलाच तुम्हाला चहा द्यायला सांगितला. सीमाची सुंदरता बघून मनोहर अगदी मंत्रमुग्ध होतो आणि एकटक सीमाकडेच बघत राहतो. मनोहर, अरे मनोहर, कुठे हरवलास? अरे चहा तर पी आधी. ही कोण आहे बिरजू? या आधी तर हिला कधी पाहिलं नाही. ही माझी मेवणी आहे. कालच आली आहे इकडं. 10वी पास आहे. सीमाला बघून मनोहरच्या मनात न जाणे कुठले कुठले विचार येत होते. आता तो रोजच कुठल्या ना कुठल्या कारणाने बिरजूच्या घरी यायचा आणि जाणून बुजून तो सीमाला आपल्याकडे आकर्षित करू लागला. सीमा, तू दिसायला खूप सुंदर आहेस. तुझे डोळे, तुझे केस खरंच खूप सुंदर आहेत. तुम्ही तर उगाच नेहमी माझी स्तुती करत राहता. कधी कुठली भेटवस्तू तर आणली नाही. तुमच्या विद्याला मात्र सगळं आणून देत असाल. अरे बस एवढंच ना. उद्याच बघ, तुला सोन्याने नाही मढवलं तर माझं नाव मनोहर नाही. हा. दुसऱ्या दिवशी मनोहर घरातून पैसे घेतो आणि त्या पैशातून सीमासाठी दागिने आणि भेटवस्तू घेऊन येतो. हा हार तर किती सुंदर आहे. आणि हे चांदीचे पैंजण. माझ्यासाठी एवढे सुंदर दागिने. पण माझ्यासाठी एवढे दागिने का आणलेत तुम्ही? हो मनोहर, हेच मलाही तुला विचारायचं होतं की तू सीमासाठी एवढे महागाचे दागिने आणि भेटवस्तू का आणल्यास? तुला नक्की काय हवंय? सीमाचंही समाजात काही अस्तित्व आहे. रोज तू तिला असा भेटायला येतोस, नात्याला नाव न देता. असं नातं जोडता येतं का? अरे मग मी कुठे नाही म्हणतोय बिरजू. मी सीमाला नाव देऊ इच्छितो. मला सीमाशी लग्न करायचंय. तुला जर मान्य असेल तर मी सीमाला खूप खुश ठेवीन. कुठल्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही तिला. तू फक्त एकदा हो म्हण. सीमा माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझं आयुष्यच बदलून जाईल. मी सीमाशिवाय नाही राहू शकत बिरजू. भाऊजी, ताई, मी पण मनोहरशिवाय नाही राहू शकत. माझं मनोहरवर खूप प्रेम आहे. पण तू विद्याला कुठे ठेवशील? तू सीमाला तिची सवत म्हणून घेऊन जाणार आहेस. तू काळजी करू नकोस रे बिरजू. मी विद्याला आईबरोबर आमच्या एका फ्लॅटवर राहायला पाठवीन. मग या मोठ्या घरात मी आणि सीमा आरामात आनंदाने राहू. मनोहर घरी जाऊन आपल्या दुसऱ्या लग्नाची गोष्ट आई कांता आणि बायको विद्याला सांगतो. काय म्हणालास? तू विद्याची सवत आणणार आहेस?
तू दुसऱ्या लग्नाचा विचार तरी मनात कसा आणू शकतोस रे? विद्याने तुझ्यासाठी काय म्हणून नाही केलं. 15 वर्ष तिने तुझ्याबरोबर संसार केलाय. तुझ्या एका आवाजावर ती तुझं सगळं करते. तू ज्या पैशावर आता मजा करतोयस ना, ते विद्याने शेतात मेहनत करून पै पै जमा केल्यामुळे करतोयस. वेळेवर पिकाची देखभाल करणं, पिकाला पाणी देणं, दिवसभर शेतात ती तुझ्या एवढंच काम करते. तुझ्याबरोबरच हे घरही सांभाळते. तरीही तुला लाज नाही वाटत? विद्याची सवत म्हणून तिला घरी घेऊन येणार आहेस? बुद्धी काय गहाण टाकलीस की काय? आई, तुम्ही स्वतःला सांभाळा. तुमची तब्येत बिघडेल नाही तर. तू घेऊन येतोयस ना तिला लग्न करून? पण बघच, एक दिवस तू नक्की पस्तावशील. मनोहर सीमाशी लग्न करतो आणि घरी येताच, आई हे बघ, सीमाला विद्याबरोबर इथे राहायचं नाहीये. त्यामुळे माझी इच्छा आहे की तू आणि विद्या दोघीजणी त्या आपल्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहा. आणि हो, तुमचा खर्च मी काही आता करू शकत नाही. तो जमिनीचा छोटा तुकडा आहे ना, तो तुमच्याकडेच ठेवा. विद्या त्या जमिनीवर उत्पन्न घेऊन तू आणि आई तुमचा खर्च भागवा, ठीक आहे? म्हणजे आम्हालाही काही त्रास नको आणि तुम्हाला पण. मनोहर, लवकरात लवकर हा घरातला जो काही कचरा असेल ना तो बाहेर काढा. मला घरात कचरा असलेला अजिबात आवडत नाही. मनोहर, तुझी ही बायको आम्हाला घरातला कचरा म्हणतीये आणि तू गुपचूप ऐकून घेतोयस. आई, चला आपण इकडून जाऊयात. उगाच तुम्ही तुमचं रक्त आठवू नका. विद्या आणि कांता घराच्या समोरच असलेल्या एका छोट्या फ्लॅटमध्ये राहतात. सीमाला तर वायफळ खर्च करण्याची खूप सवय होती, कारण ती शहरात राहणारी होती. त्यामुळे ती रोज मनोहरला बाहेर घेऊन जायची. तुम्ही तर म्हणाला होतात की तुम्ही आज पिक्चरची 2 तिकीटं घेऊन याल म्हणून. मला तो पिक्चर बघायचाच आहे. माझी मैत्रीण वर्षाने तर तो पिक्चर केव्हाच बघितलाय. हे बघ माझ्या हातात काय आहे. अरे, ही तर तिकीटं सगळ्यात मोठ्या सिनेमा हॉलची आहेत. ती तर खूपच महाग असतील ना? अगं, तुझ्या समोर ही पिक्चरची तिकीटं स्वस्त काय आणि महाग काय, तू मला सांगितलंस, मी आणली. असंच मनोहर रोज सीमाला बाहेर फिरायला घेऊन जायचा. हळूहळू असेच काही दिवस गेले. सीमाला एक मुलगा होतो, पण फालतू खर्चामुळे मनोहरचं काम सगळं बिघडून गेलं होतं. मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याने खूप खर्च केला. त्याने आपली जमीनही विकली होती. काय करू सीमा, घरचा खर्च कसा भागवणार? माझ्याजवळ आता काहीच पैसे शिल्लक नाहीयेत. हे बघा, तुम्हाला मूल हवं होतं ते मी तुम्हाला दिलं. आता तुम्ही जर आम्हाला असं गरिबीत आणि भुकेलं ठेवणार असाल तर मला ते अजिबात चालणार नाही. हां, काय करू मी तरी, कुठून आणू पैसे? सगळं संपून गेलं. सीमा वहिनी, ओ सीमा वहिनी, मनोहरचा पाय ट्रॅक्टरच्या खाली आला. त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलेत. मनोहरचा पाय ट्रॅक्टरखाली आल्यामुळे तो अपंग होतो आणि दिवसभर तो तसाच पडून असायचा. दिवसेंदिवस मनोहर जास्तच आजारी पडत चालला होता. सीमा बिरजूकडे जाते आणि पैशांची थोडी मदत मागते. भाऊजी, मला पैशांची थोडी गरज आहे. तुम्हाला माहिती आहे ना की मनोहरची तब्येत बरी नाही आहे. रोजचा घरचा खर्च भागवणंही मुश्किल झालंय. तुम्ही जर थोडी मदत केली तर. हे बघ सीमा, मनोहरशी लग्न करायचा निर्णय तुझा होता. आता जे काही होईल ते तुलाच भोगावं लागेल. आम्ही किती दिवस तुझी मदत करणार सांग? मागच्या आठवड्यात पण तू माझ्याकडून 5,000 रुपये घेऊन गेली होतीस. आता मी नाही देऊ शकत. अहो, बाळाला भूक लागलीये. त्याला दूध कुठून आणून देऊ? माझं दूध तर पूर्ण आटून गेलंय. अजिबात दूध येत नाही. काही खायलाच मिळत नाही तर दूध तरी कसं येणार? ही माझ्याच कर्माची शिक्षा आहे. मी आणि आई विद्याबरोबर खूपच चुकीचं वागलोय. त्याचवेळी तिथे विद्या येते. तिच्या हातात जेवणाचं ताट आणि दुधाचा तांब्या होता. हे घे सीमा, तुला आणि मनोहरसाठी जेवणाचं ताट आणलंय आणि हे दूध बाळाला प्यायला दे. ताई, तुम्ही आमचा एवढा विचार केला. मी हे सगळं बाळासाठी करतीये. तो लहान आहे. तुमच्या दोघांची शिक्षा त्याने का भोगायची? तुमच्या दोघांपैकी कोणालाही काही झालं तर तो अनाथ होईल. त्यामुळे आता जोपर्यंत मी जिवंत आहे, तुझा आणि तुझ्या परिवाराचा सगळा खर्च मी करीन. मी तुमच्या तिघांचा सांभाळ करीन. यापेक्षा जास्त तुम्ही दोघंही माझ्याकडून काहीही अपेक्षा करू नका. कांता विद्याचं दुःख जाणत होती. मनोहरचे डोळेही अश्रूंनी भरले होते. त्याने विद्या असतानाही सीमाबरोबर दुसरं लग्न केलं होतं. पण आज कठीण प्रसंगात जेव्हा सगळ्यांनी मनोहरला आणि सीमाला अंतर दिलं, तेव्हा फक्त विद्याच एकटी होती जिने या दोघांनाही आसरा दिला.
आणि त्यांच्या परिवाराला या कठीण समयी मदत करून वाचवलं. रोहन, अरे कृष्णाचा फोन येतोय. खूप दिवसांपासून तिने तुझ्यासाठी एक लग्नाचं स्थळ आणलेलं आहे. असं करूया, उद्या जाऊन आपण बघून येऊयात. ओहो बाबा, एवढी घाई कशाला करताय? आता तर माझे हिंड्या फिरायचे दिवस आहेत. हे लग्नाच्या नावाखाली उगाच माझ्या पायात बेड्या घालू नका तुम्ही. गप्प बस रोहन. कृष्णा तुझी मोठी बहीण आहे. तिने काहीतरी विचार करूनच हे स्थळ आणलं असेल ना. तुला माहितीये, कानपूरचे खूप मोठे प्रसिद्ध वकील आहेत मुलीचे वडील, आणि मुलगी पण लॉ करतीये. एकदा जाऊन बघून तर ये. जर मुलगी नाही आवडली तर सोडून दे, ठीक आहे? हे खरं होतं की रोहनला आत्ता लग्न करण्याची इच्छा नव्हती, पण तरीही आई वडिलांच्या जबरदस्तीमुळे तो दुसऱ्या दिवशी मुलगी पाहायला गेला. मुलीचं नाव कीर्ती होतं. कीर्तीचे वडील खूप मोठी आसामी आहे हे त्यांचं घर बघूनच कळत होतं. अरे यार, तू हे कुठे घेऊन आलीस मला ताई? यांच्याकडे बघून तर वाटत नाही की हे आपल्याशी नातं जोडतील. उगाच आपली इज्जत जाईल. तू गप्प बस. मुलीचे वडील तुझ्या भाऊजींना खूप मानतात आणि तुझा फोटो बघितल्यावर त्यांनी स्वतःहून पुढाकार घेतला होता. आता तू उगाच काहीतरी विचार करू नकोस आणि चुपचाप इथे बस, समजलं? रोहनची बहीण कृष्णा अगदी बरोबर बोलत होती. खरं तर रोहनला पाहता क्षणीच कीर्तीच्या वडिलांना तो आवडला होता आणि आता वेळ होती कीर्तीच्या पसंतीची. ताई ही नाही, मी हिच्याशी लग्न करणार नाही. एवढं बोलून रोहन रागाने तिथून उठून निघून जातो. कीर्तीचा रंग खूपच सावळा होता. रोहनने कीर्तीचा चेहरा बघितल्यानंतरच तिच्याबद्दल अजून जास्त काही जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही. रोहनला असं उठून गेलेलं पाहून कीर्तीच्या डोळ्यात पाणी आलं. रोहन सरळ जाऊन आपल्या गाडीजवळ थांबला. तेव्हाच त्याची बहीण कृष्णा तिथे आली आणि त्याला म्हणाली, रोहन, तू वेडा आहेस का? असं उठून का आलास तिथून? कसं वाटलं असेल कीर्ती आणि तिच्या वडिलांना? अच्छा, तुला त्या लोकांची काळजी आहे आणि स्वतःच्या भावाची जरा पण नाही. ताई, इथे येण्याआधी निदान मुलीचा फोटो तरी मागवायचा होतास ना तू. अशा काळ्या सावळ्या मुलीशी मी कधीच लग्न करणार नाही. जा, लवकर बाबांना बोलवून आण, मला घरी जायचे आता. जरा शांत डोक्याने विचार कर रोहन. कीर्ती काही साधारण मुलगी नाहीये. तुला आठवतंय, तुझ्या भाऊजींच्या कंपनीवर ती फसवणुकीची केस झाली होती. ती केस कीर्तीचे वडीलच लढत होते. हे बघ रोहन, एक गोष्ट क्लिअर आहे. तुझं आणि कीर्तीचं लग्न झालं तर तिचे वडील ही केस कधीच सोडणार नाहीत, आणि मग तुझ्या भाऊजींना त्यांच्याशिवाय कोणीच वाचवू शकणार नाहीये. अच्छा, तर ही गोम आहे. तू भाऊजींना वाचवण्यासाठी माझा बळीचा बकरा करतेस? नाही रे वेड्या, तुला बळीचा बकरा नाही तर या करोडोच्या संपत्तीचा वारस बनवतीये. कीर्ती तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. जरा बघ एकदा मागे वळून या आलिशान बंगल्याकडे आणि मग सांग तुझा निर्णय काय आहे ते. रोहनला आपल्या बहिणीचा इशारा आता समजला होता. त्याची नजर आता कीर्तीच्या सावळ्या रंगापेक्षा तिच्या वडिलांच्या संपत्तीकडे बघत होती आणि संपत्तीच्या मोहापायी शेवटी त्याने आपला निर्णय बदलला आणि कीर्तीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. जशी अपेक्षा केली होती, कीर्तीच्या वडिलांनी लग्नात रोहन आणि त्याच्या परिवाराला खूप काही दिलं होतं, पण या सगळ्यानंतरही कीर्तीला रोहनकडून ते प्रेम मिळालं नाही ज्याची ती हकदार होती. रोहन, पप्पांनी आपल्या दोघांसाठी स्वित्झर्लंडची तिकीटं पाठवली आहेत. आपल्याला परवाच निघायचंय. अरे, परवाच? नाही नाही, पॉसिबलच नाही आहे. लग्नामुळे आधीच एकतर खूप सुट्ट्या झाल्या. तू ते तिकीट कॅन्सल कर आणि तुझ्या पप्पांना माझ्याकडून सॉरी पण सांग. ही तर फक्त सुरुवात होती. एकत्र फिरायला जाणं तर दूरच, पण रोहनने कधी प्रेमाने कीर्तीकडे पाहिलं देखील नाही. कीर्तीला खरी परिस्थिती समजली होती, पण तरीही ती गप्प असायची. तिचा लॉचा अभ्यास आता पूर्ण झाला होता, पण तरीही तिने घर सांभाळण्याचा निर्णय घेतला. खरं तर ती रोहनला खुश करण्यासाठी खूप प्रयत्न करत होती. रोहन, हे घे आलू पराठा. तुम्हाला खूप आवडतो ना? हो, पण फक्त आईच्या हातचा. आणि तसंही मला आता भूक नाहीये. तू हे घेऊन जा, मी ऑफिसमध्ये काहीतरी खाईन. एकदा खाऊन तर बघा. मी खूप प्रेमाने बनवलंय तुमच्यासाठी. उफ, मला ना खरंच कळत नाही की तू खरंच एवढी बावळट आहेस का बावळट असण्याचं नाटक करतेस. तुला समजत नाही का ग? मला ना तुझ्यात इंटरेस्ट आहे ना तू बनवलेल्या पराठ्यामध्ये. जर असंच होतं तर तुम्ही माझ्याशी लग्न का केलं? मग बोला ना, तुमच्यावर कसला दबाव होता का? बस असंच काहीचं आहे असं समज. आणि हेही समज की तू आणि मी केवळ दुनियेसाठी एकत्र राहतोय. सत्यात असं कधीही होणार नाही. एवढं बोलून रोहन तिथून निघून गेला, पण कीर्ती तिथेच उभी राहून खूप रडत होती. तिच्या सगळ्या स्वप्नांवर जणू पाणी फिरलं होतं.
ती हे सगळं आपल्या वडिलांना सांगून रोहनला चांगला धडा शिकवू शकत होती, पण तिने असं काहीच केलं नाही. ती तिच्या आणि रोहनच्या नात्याला प्रत्येक संधी देऊ पाहत होती, ज्यामुळे सगळं काही ठीक होईल. पण रोहनचे विचार खूप वेगळे होते. त्याने आपल्या तन मनाने अजूनही या लग्नाचा आणि कीर्तीचा स्वीकार केलेला नव्हता. एक्सक्यूज मी, मिस्टर रोहन? त्या मुलीचं नाव शनाया होतं, जी रोहनची नवी असिस्टंट म्हणून जॉईन झाली होती. त्या गोऱ्या कोंबट्या शनायाला बघून रोहन तिच्या प्रेमातच पडला. हॅलो मिस्टर रोहन. हॅलो. येस येस सॉरी. हो हो मीच रोहन आहे. नाईस टू मीट यू. आय एम शनया. तुमची नवीन असिस्टंट. आता आपण एकत्रच असणार आहोत. म्हणजे माझं म्हणणं होतं, दोघं मिळून आता एकत्र काम करणार आहोत. ओ वाव, यू आर मोस्ट वेलकम. या प्लीज कम दिस साईड. रोहनने शनायासाठी आपल्या केबिनबरोबरच मनाचे दरवाजेही उघडले होते. खूपच कमी वेळात दोघांमध्ये खूपच चांगली मैत्री होते आणि मग हे नातं मैत्रीच्याही पलीकडे जातं. ओ रोहन, खरंच तुझ्याबरोबर टाइम स्पेंड करणं हे माझ्या आयुष्यातली मोस्ट अमेझिंग थिंग आहे. काश आपण सगळं आयुष्यभर असंच एकत्र राहिलो असतो तर. का नाही डार्लिंग, मी लवकरच तुझ्याशी लग्न करेन. पण त्या कीर्तीचं काय, जी तुझ्या आणि माझ्यामधली मोठी भिंत आहे, ती असताना आपण एकत्र कसं काय राहू शकतो? तू तिची काळजी अजिबात करू नकोस ग. एकदा का तिच्या वडिलांनी सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर केली की मग मी तिला घरातून आणि माझ्या आयुष्यातूनही काढून टाकेन. रोहनच्या या सगळ्या प्लॅन्सची कल्पना कीर्तीला अजिबात नव्हती. ती कसंही करून रोहन आणि तिच्या नात्याला एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करायची. मग एक दिवस अचानक बातमी कळाली की कीर्तीच्या वडिलांचं निधन झालं. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट ही होती की त्यांनी आपली सगळी प्रॉपर्टी एका चॅरिटेबल ट्रस्टला दिली होती. खरं तर ही कीर्तीचीच इच्छा होती. आपल्या वडिलांच्या निधनाची बातमी ऐकून कीर्ती खूप रडू लागते. पण रोहन मात्र रागाने वेडा झालेला होता. एक गोष्ट सांग मला, जर तुझ्या बापाला सगळं दानच करायचं होतं तर कशाला तुला माझ्या गळ्यात बांधलं ग मग? खबरदार, जर माझ्या वडिलांबद्दल एक अपशब्द बोललास तर. त्यांनी जे काही केलं ते माझ्या सांगण्यावरून केलंय. जर तू मलाच नीट सांभाळू शकत नाहीस तर माझ्या वडिलांची प्रॉपर्टी काय सांभाळणार आहेस? कीर्तीचं बोलणं ऐकून रोहन कीर्तीच्या गालावर एक जोरात थप्पड मारला. त्या थप्पडचा आवाज आणि दुःख कीर्तीने कसंबसं सहन केलं. पण आता जे तिच्याबरोबर होणार होतं ते तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे होतं. रोहन दुसऱ्या दिवशीच शनायाला घेऊन आपल्या घरी आला आणि आपल्या आईवडिलांना म्हणाला, आई बाबा, ही शनया आहे. आम्ही दोघं परवाच लग्न करणार आहोत. रोहन, हा काय वेडेपणा आहे? तुझी बायको कीर्ती आहे, विसरलास का? नाही बाबा, ती माझी बायको नाही आहे. केवळ एक माझ्यावरचं ओझं आहे. मी केवळ ताईमुळे हे ओझं डोक्यावर घेतलं. पण आता बास. पण मी या काळ्या कलोटीचा चेहरा आता अजून बघू शकत नाही. हिला सांगा गुपचूप इथून निघून जा, नाहीतर धक्के देऊन बाहेर काढलं तर तमाशा होईल उगाचाच. रोहनच्या आईवडिलांनी त्याला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण आता त्याचा काहीच उपयोग होणार नव्हता. पाणी डोक्यावरून गेलं होतं. आपली सवत समोर उभी असलेली बघून कीर्तीचा बांध सुटला आणि ती काहीही न बोलता आपलं सामान घेऊन तिथून ती निघून गेली. कीर्ती कुठे गेली, कशी गेली हे रोहनने कधी जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाही आणि एक दिवस शनायाबरोबर त्याने लग्न केलं. काही दिवस सगळं ठीकठाक चालू होतं, पण नंतर शनया उठ यार, आई बाबांनी किती वेळा विचारलंय, उठून ब्रेकफास्ट रेडी कर ना सगळ्यांसाठी. ओ गॉड रोहन, तू तुझ्या आई वडिलांना जाऊन सांग की मी काही त्यांची नोकर नाहीये. जर भूक लागली तर स्वतःच काहीतरी बनवून घ्या ना म्हणा. मला अजून झोपायचंय. शनया, हे काय बोलतीयस तू? मी सुरुवातीपासून इग्नोर करतोय. याचा अर्थ असा नाही की तू तुला जे हवंय ते करायचं. तू या घरची सून आहेस. घर सांभाळणं आणि काळजी घेणं तुझी जबाबदारी आहे, जशी कीर्ती करत होती. काय म्हणालास तू? ती कीर्ती, तिची आणि माझी बरोबरी तू कशी काय करू शकतोस रोहन? एक मिनिट, तुझं असं तर नाही ना की जसं तिच्या बाबतीत तुझं मन भरलं होतं तसंच आता माझ्या बाबतीतही झालंय? ओके, पण एक गोष्ट नीट लक्षात ठेव रोहन, त्या कीर्तीची आणि माझी अजिबात बरोबरी नाहीये. ती तर खूप इझिली तुला सोडून गेली रे, पण मी अशी जाणार नाही. रोहन आणि शनायामध्ये रोज अशी भांडणं व्हायची. त्यानंतर रोहनला क्षणाक्षणाला कीर्तीची आठवण यायची. त्याने कीर्तीला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती त्याला कुठेही सापडली नाही. मग एक दिवस, माय लॉर्ड, हा माणूस माझ्यावर खूप अत्याचार करतो. याचे आई वडील पण मला दिवसभर टोकत राहतात.
कृपा करून मला याच्यापासून डिवोर्स द्या आणि मला माझा हक्क मिळवून द्या माय लॉर्ड. मिस्टर रोहन, तुमचा वकील कोण आहे? कोणी नाहीये सर. माझ्याकडे वकिलांना द्यायलाही पैसे नाहीयेत. या बाईने मला पूर्ण बर्बाद करून टाकलंय. काहीही शिल्लक ठेवलं नाहीये माझ्याकडे. एवढं बोलून रोहन खूप रडायला लागतो. तेव्हाच काळा कोट घालून कीर्ती कोर्टात येते आणि जजला म्हणते, युअर ऑनर, मी कीर्ती. मी आहे यांची वकील. माझ्याकडे यांचे सगळे पुरावे आहेत की वास्तवमध्ये यांचं लग्न बेकायदेशीर आहे. त्यामुळे आता डिव्होर्सचा काही प्रश्नच येत नाही. काय मी बरोबर बोलतीये ना मिस्टर रोहन? कीर्तीला समोर बघून रोहन काही बोलू तर शकला नाही, पण त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू खूप काही बोलून गेले. त्याला होणारा पश्चात्तापही आणि कीर्तीच्या प्रती पहिल्यांदा जाणवलेलं प्रेमही दिसत होतं. सुहानी, कुठे आहेस? लवकर मला माझा लॅपटॉप दे. मला ऑफिसला जायचंय. हो हो आलेच. हे घ्या तुमचा लॅपटॉप. नीट जा आणि संध्याकाळी लवकर घरी या. हो हो, लवकर येतो. बाय. एवढं बोलून गौरव आपली बायको सुहानीच्या कपाळावर किस करतो आणि घराबाहेर पडतो. तो जाताच सुहानी सुद्धा आपल्या घरकामात बिझी होते. सुहानी घरातलं काही सामान ठेवायला स्टोअर मध्ये जाते, जिथे तिची नजर गौरव आणि नैनाच्या एंगेजमेंटच्या फोटोवर पडते. सुहानी त्या फोटोला बघून विचार करते. नैना आपले बेस्ट फ्रेंड सुहानीला आपल्या बॉयफ्रेंडला भेटवण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन येते. तेव्हा सुहानी नैनाला म्हणते, नैना यार, कुठे आहे तुझा गौरव? अजून त्यांचे चरण स्पर्श या रेस्टॉरंटला लागलेले नाहीयेत. अगं येतच असेल, जरा थांब, मी कॉल करते त्याला. एवढं बोलून नैना त्याला कॉल करायला लागते. तेव्हाच गौरव तिथे फुलांचा बुके घेऊन येतो आणि नैनाला देत म्हणतो, सॉरी स्वीटहार्ट, मला जरा लेट झाला. रस्त्यात गाडी खराब झाली, मग कॅब बुक करून यायला लागलं, म्हणून मला उशीर झाला. सॉरी. इट्स ओके, आम्ही पण आत्ताच आलोय. खोटं बोलतीये ही, 1 तासापासून वाट पाहतोय. सुहानी, उगाच काही बोलू नकोस. गौरव, ही माझी बेस्ट फ्रेंड सुहानी. हॅलो सुहानी. मला भूक लागलीये, आपण काही ऑर्डर करायचं का? हो हो, बिलकुल. असं बोलून गौरव वेटरला बोलावतो आणि ऑर्डर देतो. सुहानीला गौरव पहिल्या भेटीतच खूप आवडतो. ती डोळे भरून त्याला बघतच राहते. थोड्या वेळाने सगळेजण जेवण करून निघतच असतात. तेव्हा गौरव म्हणतो, नैना थांब, मी जे तुझ्यासाठी घेऊन आलो होतो ते तर द्यायलाच विसरलो. हे घे, प्लॅटिनमची गळ्यातली चेन. तुला हवी होती ना? वाव, ही तर किती छान आहे. तुझ्यापेक्षा तर कमीच छान आहे. बरं, नीट जा आणि पोचल्यावर कॉल कर. आणि तुम्हाला भेटूनही छान वाटलं सुहानी. बाय. एवढं बोलून गौरव तिथून निघून जातो. नैना आणि सुहानी आपापल्या घरी जातात. काही दिवसातच नैनाच्या घरचे लोक आपल्या मुलीच्या लग्नाची तारीख काढतात. लग्नाचं शॉपिंग आणि इतर छोट्या मोठ्या फंक्शनच्या वेळी बऱ्याचदा सुहानी आणि गौरवची भेट व्हायची आणि मग सुहानी त्याच्या प्रेमातच पडते. सुहानी एवढा सगळा विचार करून त्या फोटोला तसंच स्टोअररूममध्ये ठेवून बाहेर येऊन स्वतःशीच बोलते, नाही, जे आजपर्यंत नाही झालं ते आता नाही होणार. गौरवला कधीही माझं सत्य कळणार नाही की त्याची बायको होण्यासाठी मी खूप काही केलंय आणि फायनली मला ते मिळालंय जे मला हवं होतं. सुहानी असं बोलतच होती तेव्हाच तिची सासू मला तिथे येऊन म्हणते, अगं सुहानी, काय झालं? एकटीच अशी काय बडबडतीयेस? नाही आई, काही नाही. तुम्ही आलात का मंदिरातून? चहा आणू तुमच्यासाठी? हो, आणि जरा खारी पण आण. हो आई, आणते. असं बोलून सुहानी किचनमध्ये जाते. चहा बरोबर खारी आणून ती सासूबाईंना देते. चहा पिऊन मला म्हणते, चहा छान झालाय. आता स्वयंपाक पण लवकर उरकून घे, तोवर मी जरा माझ्या खोलीत आराम करते. तू तुझं सगळं काम संपवून घे. हां, ठीक आहे आई, तुम्ही आराम करा, मी सगळं काम करीन. एवढं बोलून सुहानी कामाला लागते. तेव्हा किचनमध्ये काम करता करता सुहानीचा आत त्या सुरीने कापला जातो आणि रक्त यायला लागतं. ते रक्त पाहून सुहानी विचार करू लागते. सुहानीच्या डोक्यात गौरवशी लग्न करण्याचं भूत शिरलेलं होतं. एका रात्री बेडवर झोपलेली असताना सुहानी मोबाईलमध्ये गौरवचा फोटो पाहते आणि त्याच्याशीच बोलू लागते. गौरव, तुला माहित नाही मी तुझ्या किती प्रेमात पडलीये ते. तू नैनाची जशी काळजी घेतोस, तिच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गरजा पूर्ण करतोस ना, ते सगळं मला पाहिजे. मग त्यासाठी मला माझ्या मैत्रिणीला या दुनियेतून टाटा बाय बाय पण करायला लागलं तरी चालेल. मी आता मागे हटणार नाही. मला तुझीच बायको व्हायचंय. जसजसे नैना गौरवच्या लग्नाचे दिवस जवळ आले होते तसतसा सुहानीचा वेडेपणा जास्तच वाढत होता. असंच लग्नाच्या काही दिवस आधी
सुहानी नैनाला आपल्या घरी बोलवते. सुहानी, काय झालं? तू अचानक मला इथे घरी का बोलावलंस? काही प्रॉब्लेम आहे का? नैना, मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचंय. हो हो, बोल ना, काय झालं? नैना, माझं एका मुलावर खूप प्रेम आहे. एवढं की मी त्याच्या प्रेमासाठी काहीही करू शकते आणि मला असं वाटतं की लवकरात लवकर माझं आणि त्याचं लग्न व्हावं. पण काय सुहानी, बोल ना. पण कोणीतरी आहे जे माझ्या या प्रेमाच्या आड येतंय. कोण आहे सुहानी? मी बोलू का त्याच्याशी? सांग. दुसरं कोणी नाही माय डिअर फ्रेंड, ती तूच आहेस. तुला माहितीये मी कोणावर प्रेम करते? गौरववर. आणि त्याच्याशी लग्न हा माझा हट्ट आहे. त्यामुळे आता वेळ आलीये तू या दुनियेला टाटा बाय बाय करण्याची. नैना सुहानीला काही बोलण्याच्या आधीच सुहानी एका धारदार चाकूने नैनावर वार करते आणि नैना बिचारी तिथेच मरण पावते. त्यानंतर सुहानी नैनाचा देह घरातल्याच गार्डनमध्ये पुरून टाकते आणि नैनाच्या कारला एका दरीपर्यंत घेऊन जाते आणि तिथून तिची कार खाली ढकलून देते. त्यानंतर सुहानी पोलिसांना स्वतःहून फोन करून तिथे बोलावून घेते. नैनाच्या घरवाल्यांना आणि गौरवला जेव्हा नैनाच्या ऍक्सिडेंटची बातमी कळते तेव्हा सगळेजण त्या ठिकाणी पोहोचतात आणि पोलिसांच्या तपासणीत जेव्हा नैनाची बॉडी मिळत नाही तेव्हा नैनाच्या केसला ऍक्सिडेंट आणि घातपात म्हणून फाईल बंद केली जाते. नैनाच्या मृत्यूनंतर सहानुभूती दाखवण्यासाठी मी गौरवच्या जवळ आले आणि त्याच्याशी लग्न केलं. त्याला धोका देऊन त्याची बायको झाले. माझा आनंद मिळवण्यासाठी मी कोणाला धोका दिला तर काय झालं? आयुष्यात आनंद मिळवण्यासाठी जर काही करावं लागलं तर ते चुकीचं नसतं. मी जे केलं ते अगदी बरोबर होतं आणि मी आता कोणालाच काही सांगणार नाही. सुहानी असा विचार करतच होती तेवढ्यात गौरव तिथे येतो आणि म्हणतो, तुला काय वाटलं सुहानी? तू मला सांगितलं नाहीस तर मला कळणार नाही. काय काय कळालं तुम्हाला? मी तर काहीच लपवलं नाही तुमच्यापासून. तुम्ही कशाबद्दल बोलताय नेमकं? हेच ग की आज संडे आहे यार. आज ऑफिसला सुट्टी आहे आणि मी उगाच तयार होऊन ऑफिसला निघालो. थोडा पुढे गेलो आणि मग लक्षात आलं. मग परत आलो. अगं पण तुझ्या चेहऱ्यावरचा रंग का उडाला एवढा? काही नाही, मी खूप प्रेम करते तुमच्यावर. मी पण खूप प्रेम करतो डार्लिंग. चल आता तयार हो, आपण बाहेर फिरायला जाऊया. सुहानी लगेच तयार होते आणि दोघेही बाहेर फिरायला जातात आणि सुहानी असा धोका देऊन गौरवची पत्नी झाल्याचं सत्य कोणालाच कळत नाही. Best Buddies. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.